हॅलो फ्रेंड्स, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशनला. काल आपण आपलं जे लेक्चर आहे प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट त्याची वर्डचे प्रॉब्लेम आपण काल स्टार्ट केलेले आहेत. काही प्रॉब्लेम्स आपण काल बघितले होते, काही प्रॉब्लेम्स आपले अजून बाकी आहेत जे कदाचित आजच्या लेक्चरमध्ये काही होतील आणि काही अजून एक लेक्चर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. बघा, काल काही क्वेश्चन्स आपण बघितले, एक 8 ते 9 क्वेश्चन्सचा पार्ट आपण काल बघितलेला होता. त्या 8 ते 9 क्वेश्चन्स मध्ये नक्कीच मला असं वाटतं की जे काही डाऊट्स तुमचे होते ते बऱ्यापैकी क्लिअर झालेच असतील आणि काही डाऊट जर राहिलेच असतील तर ते आजच्या प्रश्नांमध्ये तुमचे या ठिकाणी क्लिअर होणारच आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आजचा जो पार्ट आहे अजून थोडेसे मजेदार किंवा अजून छान असे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहोत, ज्याच्यातून तुम्हाला नक्कीच अजून तुमची ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट नक्कीच अजून परफेक्ट होतील. तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये परफेक्शन अजून नक्कीच येईल आणि जेवढा अजून कमीत कमी वेळ तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी वेळात प्रश्न सॉल्व्ह करता येईल त्याचा एक अचिव्हमेंट पण या ठिकाणी होईल, कारण आपल्याला टाइम वाचवायचा आहे. जर टाइम आपला वाचत असेल तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायला परीक्षेमध्ये वेळ मिळेल, हेही तितकंच खरं आहे. बघा, कालचे काही प्रश्न आपण बघितले, आता ते रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे ते प्रश्न तुम्ही बघितलेच असतील आणि जर काही अडचण येत असेल तर ते व्हिडिओ तुम्ही परत बघून त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी नक्कीच परत एकदा सॉल्व्ह करू शकता. परत तो व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अडचणी असतील त्या तुम्ही नक्कीच बघू शकता. चला, आज आपण पुढचे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण वन बाय वन या ठिकाणी स्टार्ट करूयात. तर ते जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स वन बाय वन आपण स्टार्ट करूया, म्हणजे आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. तर बघा, क्वेश्चन्स जे आहेत, आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण ऑलरेडी लास्ट काल बघितलेला आहे, त्याच्यामुळे हा आपण आता इथं घ्यायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन जो आहे ना हा थोडासा सक्सेसिव्ह डिस्काउंटशी रिलेटेड आहे. आता सर्वात महत्वाचा पार्ट काय आपल्याला, की आपल्याला नेमकं सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणजे काय ही आयडिया असली पाहिजे. कारण आपण आतापर्यंत डिस्काउंट बघितलाय की डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्क प्राइस. ही कन्सेप्ट सर तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे. डिस्काउंट म्हणजे आपल्याला जी प्राइस दिसते एखाद्या प्रोडक्टवर, एखाद्या आर्टिकलवर, त्या प्रोडक्टवर किंवा त्या प्राइसवर आपण मागितलेली सूट म्हणजे डिस्काउंट असतो. हे जवळपास आता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहीत झालेलं आहेतच. पण आता इथं जो पोर्शन यूज झालेला आहे तो आहे सक्सेसिव्ह डिस्काउंटचा. बघा, तुम्ही सगळ्यांनी जवळपास कंपाऊंड इंटरेस्ट जर म्हटलं तर कंपाऊंड इंटरेस्टची डेफिनेशन सांगणं आपल्याला तेवढं कठीण जात नाही. का जात नाही कठीण आपल्याला? कारण आपल्याला त्याची डेफिनेशन माहिती आहे की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ऑलरेडी जो इंटरेस्ट आपल्याला पहिल्या वर्षात आलेला आहे त्या इंटरेस्टवर इंटरेस्ट जो आपल्याला मिळतो त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. ही गोष्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सर, आता नेमका सक्सेसिव्ह डिस्काउंट हा जो पार्ट आहे हा नेमका काय आहे? सक्सेसिव्ह डिस्काउंट जर एका वाक्यात जर सांगायचं झालं की डेफिनेशन ऑफ सक्सेसिव्ह डिस्काउंट, सो डिस्काउंट ऑन ऑलरेडी डिस्काउंटेड अमाऊंट. म्हणजे समजा एखाद्या प्राइसवर जर समजा आपल्याला डिस्काउंट मिळाला असेल आणि त्याच प्राइसवर म्हणजे एक डिस्काउंट मिळून जी प्राइस आपल्याला मिळाली त्याच्यावर अजून एक डिस्काउंट जर आपल्याला मिळत असेल तर त्या डिस्काउंटला आपण सक्सेसिव्ह डिस्काउंट असं जनरली म्हणतो. ओके, एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं समजा आपल्याला या ठिकाणी, समजा आता डिस्काउंट कुठल्या प्राइसवर मिळतो? मार्क प्राइसवर मिळतो. म्हणून मी बघा, मार्क प्राइस जी आहे ती मार्क प्राइस या ठिकाणी घेतली 100. एक वस्तू आहे जिची मार्क प्राइस आपल्याला या ठिकाणी मिळते आहे 100. आता या 100 वर समजा एखादा कस्टमर आलाय, तो कस्टमर या वस्तूवर समजा 20% डिस्काउंट मागतोय. सो डेफिनेटली याची जी सेलिंग प्राइस आहे ती 20% डिस्काउंट, तर 100च्या 20% म्हणजे 20च होणार आहे. कॅल्क्युलेशनला सोपं जातं. म्हणजे पहिला डिस्काउंट जेव्हा त्या शॉपकीपरने जेव्हा त्या कस्टमरला दिला तेव्हा त्याने ती वस्तू कितीला विकली? 80ला विकली. पण आता काय झालंय, त्या ज्या कस्टमरने ती प्राइस ते आर्टिकल किंवा ते प्रोडक्ट जे घेतलंय ते प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर समजा ते 80ला घेतलंय, त्याने अजून दुसऱ्या कॅन्डिडेटला जर समजा ते प्रोडक्ट विकलं आणि त्याने विकताना जर समजा अजून त्याच्यावर त्याने 10% डिस्काउंट दिला. आता 80च्या 10% म्हणजे किती होता? 8 होतात. म्हणजेच नक्की ते प्रोडक्ट त्याने कितीला विकलं? 72 रुपयाला विकलं. तर हे 100ची वस्तू होती, त्याच्यावर पहिले 20% डिस्काउंट मिळाला म्हणजे ते 80 रुपयाला विकले गेले आणि त्या 80वर परत एकदा 8% डिस्काउंट मिळालेला आहे. तर ते प्रोडक्ट फायनली 72 रुपयाला विकले गेले. म्हणजे एक डिस्काउंटेड प्राइस होती 80, त्याच्यावर अजून एकदा डिस्काउंट मिळाला. इट इज कॉल्ड ॲज सक्सेसिव्ह डिस्काउंट. खूप काही जास्त टेक्निकल डेफिनेशन अशी लक्षात ठेवण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाही. साधी, सरळ आणि सोपी अशी डेफिनेशन आहे सक्सेसिव्ह डिस्काउंटची. डिस्काउंट ऑन डिस्काउंटेड प्राइस दॅट इज युअर सक्सेसिव्ह डिस्काउंट. हे लक्षात ठेवायचंय फक्त आपल्याला. आता नेमका क्वेश्चन या ठिकाणी काय विचारलेला आहे आपल्याला, तो क्वेश्चन आपण या ठिकाणी एकदा बघूयात. क्वेश्चन आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. क्वेश्चन तुम्ही जर एकदा बघा, काळजीपूर्वक जर या ठिकाणी वाचला तर क्वेश्चन
तुमच्या लक्षात येईल की देताना खूप जास्त कॉम्प्लिकेटेड पद्धतीने आपल्या समोर या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. पण जर तुम्ही क्वेश्चन काळजीपूर्वक जर वाचला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन दिसणार नाही. मी क्वेश्चन वाचतोय बघा. ऑन एन आर्टिकल विथ मार्क प्राइस ₹20,000. एक आर्टिकल आहे, ज्या आर्टिकलची किंमत दिली त्यांनी, मार्क प्राइस दिलेली आपल्याला 20,000. आता बघा, जरी आपल्याला मार्क प्राइस या ठिकाणी 20,000 दिलेली असेल, मार्क प्राइस सध्या किती दिलेली आपल्याला, इट इज 20,000. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. पण आता आपण सध्या काय करायचं आहे, मार्क प्राइस जे आहे ना, मार्क प्राइस सध्या इन टर्म्स ऑफ युनिट आपण 100 कन्सिडर करायची आहे, कारण कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, खूप सोपं होणार आहे. ओके. मग आता त्यांनी सांगितलं की 20,000 मार्क प्राइस असलेली जी वस्तू आहे, कस्टमर जवळ 2 चॉईसेस आहे. कस्टमर हॅज चॉईसेस बिटवीन 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट, म्हणजे 2 वेगवेगळे चॉईसेस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे. आता पहिली जी ऑफर आहे डेफिनेटली, तर पहिल्या ऑफर मध्ये आपल्याला 20, 20 आणि 10 असा डिस्काउंट दिला जाणार आहे, आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला 40, 5, 5 असा डिस्काउंट दिला जाणार आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होईल, बाय चुझिंग द बेटर ऑफर, त्यांनी सांगितलं ह्या दोन पैकी जी ऑफर बेटर आहे ती ऑफर जर समजा मी चूज केली तर माझे किती रुपये सेव्ह होतील असा प्रश्न आहे. पण याच्यातला सर्वात महत्वाचा पार्ट काय आपल्याला, तर याच्यात पहिले आपल्याला दोघांपैकी नेमकी कुठली ऑफर कस्टमरसाठी बेटर आहे ती आपल्याला बघावं लागेल. बघा, ऍज अ कस्टमर आपल्यासाठी कुठली ऑफर बेस्ट असते, कुठली ऑफर जी आहे ती बेटर असेल, जिथं आपल्याला डिस्काउंट जास्त मिळतोय तिथं ती ऑफर जी आहे बेसिकली कस्टमर म्हणून आपल्यासाठी काय असणार आहे, बेस्ट असणार आहे. तर आपण पहिले दोघांमधलं कुठली ऑफर बेटर आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला बघा सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, पहिली ऑफर आहे समजा, पहिली ऑफर मध्ये इथं बघा पहिली ऑफर आहे, त्याच्यानंतर इथं दुसरी ऑफर आहे. आता सध्या आपण जी मार्क प्राइस आहे ती दोन्ही ठिकाणी सारखी कन्सिडर करणार आहोत, 100-100. आता इथं काय झालं, पहिला डिस्काउंट कितीचा मिळालाय, 20% मिळालाय. ओके. मग याच्यातून जर 20 गेले तर पहिली डिस्काउंटेड प्राइस मला किती मिळाली, 80 मिळाली. परत या 80च्या 20% किती होतात, 8 दुनी 16. मग 80 मधून जर 16 गेले तर खाली किती उरतात, आता 64 उरतात. आणि फायनली या 64च्या 10% म्हणले त्यांनी, 64च्या 10% होता 6.4. सो अल्टिमेटली जर तुम्ही यांना काउंट केलं तर 20, 30, 36 आणि 6 42, 36 आणि 6 42.4 एवढा डिस्काउंट मला ह्या पहिल्या ऑफर मधून मिळालेला आहे. लक्षात घ्या, पहिले 10% म्हणजे 100 होतो, 100चा पहिला डिस्काउंट मला 20% मिळालाय. 20% डिस्काउंट म्हणजे 100ची वस्तू 20 ने कमी विकली, म्हणजे कितीला विकली, 80 ला विकली. तर हा जो मिळालेला पहिला डिस्काउंट आहे तो मी या ठिकाणी ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर 80ची वस्तू परत 20% डिस्काउंट विकली, म्हणजे 80 आहे 10% झाले. बघा, एक पॉईंट मागायला 10% म्हणजे 8 ते 16% म्हणजे 16 म्हणजे 20%. इन टर्म्स ऑफ युनिट आय एम टॉकिंग अबाउट. ओके, हे लक्षात घ्या की हे आपण युनिट घेतलेले आहे. मग आता 80 ची वस्तू जर 16च्या डिस्काउंट विकली तर नक्कीच किती विकली जाणार आहे, 64 ला. आणि फायनली या 64 वर इथं त्यांनी वरती सांगितलंय की मला किती डिस्काउंट मिळणार आहे, 10%चा. 64च्या 10% होता 6.4. 4 ऍज इट इज, 6 12 इथे घेतले, रिमाइंडर त्या ऍड केला, टोटल 42.4%चा डिस्काउंट या ठिकाणी मिळाला. आता जी सेकंड ऑफर आहे, सेकंड ऑफरला आपण कॅल्क्युलेट करूया. सेकंड ऑफर मध्ये तुम्ही बघू शकता पहिला डिस्काउंट किती मिळालाय, 40चा मिळालाय. चला, याच्यातून जर 40 वजा जर केले आपण तर खाली किती उरतात, 60 उरतात. म्हणजे पहिली डिस्काउंटेड प्राइस काय मिळाली आपल्याला, 60 रुपये. नंतर त्यांनी सांगितलं की 5%चा अजून डिस्काउंट मिळालाय. आता या 60च्या 10% म्हणजे 6 होतात, तर 5% म्हणजे 3 झाले, तिथे मी 3 ऍड केले. आता 60ची वस्तू 3च्या डिस्काउंट मी जेव्हा विकणार तेव्हा ती 57 ला विकली जाणार. फायनली परत एकदा 5चा डिस्काउंट मिळालाय. आता 5चा डिस्काउंट जर आपण इथे बघितला तर हे 10% म्हणजे होतात 5.7. बघा, 5.7 हे झाले 10%. याला जर हाफ केलं तर डेफिनेटली आपल्याला 5 मिळेल. सो हे मिळतात आपल्याला 2 दुनी 4, 2 8 16 आणि 2 पंचे 10, तर 2.85 एवढं मला काय मिळालं फायनली, 5%. हे 2.85 कुठून मिळाले, 2.85 हे जे आहेत हे 5% आहेत. कोणाचे ते 5%, तर ते 5% आहे 57 चे. आता यांची जर ऍडिशन केली आपण ऑलमोस्ट 85 ऍज इट इज घेतले तुम्ही या ठिकाणी, इथं पॉईंट घेतला, 3 आणि 2 5 घेतले, त्याच्यानंतर 4 घेतला. बघा, इथं एका कस्टमरला 42.4 एवढा डिस्काउंट मिळतोय, इथं एका कस्टमरला 45.85 डिस्काउंट मिळतोय. नक्कीच जर आपण बघितलं तर ही ऑफर मतलब सेकंड वाली ऑफर एका कस्टमर साठी बेटर असणार आहे. तर त्यांनी सांगितलं की जर बेटर ऑफर जर तो कस्टमर जर समजा चूज करत असेल तर तो सेव्ह किती करतोय या दुसऱ्या ऑफर पेक्षा. मग यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला, बघा सिम्पली डिफरन्स काढायचा आहे आपल्याला, हे मिळाले आपल्याला 45.85 मधून आपल्याला 42.4 वजा करायचे. याची जर वजाबाकी आपण केली तर सिम्पली 5, 4, त्याच्यानंतर 45 मधून जर 42 गेले तर नक्कीच किती उरतात, 3.45% एवढे तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट सेव्ह करणार आहे जर त्याने बेटर ऑफर चूज केली तर. मग सर आता 3.45% कोणाच्या, ह्या 100च्या का, नाही, हा 100 आपण कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी घेतलेला आहे.
आपली ऍक्च्युअल एमआरपी किती आहे 20,000. सो सिम्पली आपल्याला ह्या 20,000चे किती काढायचे 3.45%. हे 2 झिरो 100 बरोबर कट होणार, हे 2 झिरो जे आहे त्या पॉईंट बरोबर कट होणार. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं 345 गुणिले 2 तर नक्कीच 690 रुपये जे आहे, तर 690 रुपये त्या कस्टमरचे या ठिकाणी सेव्ह होणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल, जर त्याने बेटर ऑफर चूज केली तर. बघा प्रश्न खूप जास्त लेंदी आपल्याला जेव्हा बघतो आपण, बघितल्याच्या नंतर खूप जास्त पर्सेंटेजचे नंबर्स आपल्याला दिसतात. आणि जेव्हा आपण पेपरमध्ये असतो, ऑलरेडी अंडर प्रेशर असतो, तिथं आपण ह्या गोष्टीचा विचार करतो इतके सारे पर्सेंटेज आपल्याला कसे काढता येईल. जस्ट रिमेंबर वन थिंग, ज्या ठिकाणी तुमच्याजवळ 100 आहे, हा 100 जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करायला बिलकुल त्रास होणार नाही, एवढं मात्र नक्की. चला पुढे जाऊयात. रेकॉर्डेड लेक्चर आहे. इफ एनी प्रॉब्लेम, इफ एनी डाऊट इज देअर, देन डेफिनेटली तुम्ही तो व्हिडिओ थोडासा रिवाइंड करून परत एकदा तो प्रश्न त्या ठिकाणी बघू शकता. मी तर परत सांगण्यात वेळ वाया घालवणार नाही, कारण आपल्याला व्हिडिओ जास्त लांब करायचा नाहीये. चला ओके, पुढे जातोय आपण. पुढचा क्वेश्चन आपल्या समोर आलाय. बघा इट इज व्हेरी सिम्पल. आता हा थोडासा सोपा क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलाय. मध्येच मी थोडासा एखादा प्रश्न ना सोपा घेतो, कशासाठी की तुम्हाला थोडंसं असं छान वाटावं किंवा तुम्हाला थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळावा. चला असे प्रश्न पण येतात. ते एखादा 2 प्रश्न मी याच्यामध्ये प्री लेवलचा पण कन्सिडर केलेला असतो, प्री लेवलचा पण ऍड केलेला असतो. सो तो प्रश्न पण, त्या प्रश्नाचा पण थोडासा आनंद घ्यायचा, त्याचा पण थोडीशी मजा घ्यायची या ठिकाणी. इट कॉस्ट ₹1 टू फोटोकॉपी अ शीट ऑफ पेपर. म्हणजे एक कॉपीची जी किंमत आहे ती डेफिनेटली किती आहे, ₹1 आहे. पुढे ते म्हणतात हाऊ युअर 2% डिस्काउंट इज अलाउड ऑन ऑल फोटोकॉपीज डन आफ्टर फर्स्ट 1000 शीट्स. समजा त्या शीट्स जर कॉपीज जर खूप जास्त असतील तर ₹1000 तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट मिळणार नाहीये. 1000 शीट होईपर्यंत तुम्हाला प्रत्येकसाठी ₹1 जो आहे तो या ठिकाणी चार्ज केला जाणार आहे. मग सिम्पली जर समजा मी one minute okay, so again we are here. Okay चलो फाइंड द पेन इज देयर. आता जी 1000 पहिल्या ज्या 1000 कॉपीज आहे, या 1000 कॉपीज मध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट न मिळता प्रत्येक कॉपी ₹1 म्हणजे तुम्हाला इथं ₹1000 या ठिकाणी चार्जेस जो आहे तो असेल. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमच्या कॉपीज 1000च्या वरती जातील, मग ते किती असू द्या, 1001 असू द्या, 1002 असू द्या, किंवा लाखाने असू द्या, कोटीने असू द्या, कितीही असू द्या, डझंट मॅटर, तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र तिथून पुढे तुम्हाला 2% डिस्काउंट मिळेल. जेवढ्या कॉपीज होती त्याच्यावर तुम्हाला 2% डिस्काउंट, म्हणजे नक्कीच ₹1 तुम्हाला 2% डिस्काउंट मिळणार आहे. आता आपण ₹1 2% डिस्काउंट काढत बसायचा नाही. पुढे ते काय म्हणतात, हाऊ मच विल कॉस्ट टू पे 5000 शीट्स ऑफ द पेपर. समजा त्याने टोटल 5000 कॉपीज घेतल्या. आता ऑलरेडी 1000चं जे आहे त्याचं ऑलरेडी कॅल्क्युलेशन आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. आता 5000 जर 1000 गेल्या तर खाली किती कॉपी राहिलेले, 4000 कॉपी राहिले. ह्या 4000 कॉपीवर मात्र तुम्हाला किती टक्क्याचा डिस्काउंट मिळणार आहे, 2%चा. आता याच्या 10% म्हणजे 400, 1% म्हणजे 40. आता 1% म्हणजे जर 40 असेल तर 2% म्हणजे किती झाले 80. म्हणजे या 4000 फक्त ₹80 डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 3920 हे आपल्याला इथं पेड करावे लागतील. तर त्यांनी टोटल कॉस्ट विचारली. तर हे पहिले 1000 आहेत आपले, प्लस पुढचे जे आहे ते आहे 3920. खूपच चिंदी 4920 असे या प्रश्नाचं आपलं उत्तर असेल. 4920 म्हणजे खूप काही कठीण प्रश्न नव्हता, पण तुम्हाला थोडंसं छान वाटावं म्हणून मी थोडंसं फक्त या ठिकाणी हा प्रश्न घेतलाय. जास्त टेक्निकल किंवा मेन्स लेवलचा क्वेश्चन हा नाही, हा प्री लेवलचा क्वेश्चन आहे. ओके चला पुढे जाऊयात आपण. बघा आता 1 2 3 4 5 ओळीचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला इथं असा प्रश्न जेव्हा आपण परीक्षेमध्ये बघतो, नक्कीच तुमच्यापैकी 90% विद्यार्थी या प्रश्नाला स्किप करतात की सर इतका भयंकर प्रश्न दिला, एवढा मोठा प्रश्न वाचायचा कधी, त्याचं मिनिंग समजायचं कधी आणि तो सॉल्व्ह करायचा कधी. लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, या कन्सेप्ट जर तुमच्या एकदा लक्षात आला ना, कुठलाच प्रश्न तुमच्यासाठी कठीण नाही. एवढं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचंय, कुठलाच प्रश्न कठीण नाही. चला प्रश्न आपण एकदा वाचून घेऊयात की नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलंय. मी तुम्हाला सांगितलंय की प्रश्न कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आपण जेव्हा बघतो तो त्याची लेंथ किंवा त्याची विथ बघून आपण घाबरायचं नाही की हा खूप मोठा प्रश्न आहे, खूप लांबलचक विचारला गेलेला आहे. बघा प्रश्नामध्ये कुठल्याही वर्ड प्रॉब्लेमच्या, वेदर इट इज प्रॉफिट अँड लॉस ऑर एनी अदर चॅप्टर ऑफ द कमर्शियल मॅथमॅटिक्स, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती म्हणजे काय, प्रश्नामध्ये दिलंय काय आणि प्रश्नामध्ये विचारलंय काय. जर या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या तर तो 5 काय 10 ओळीचा जरी प्रश्न असला तरी तुम्ही इझिली तो प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता, हे लक्षात घ्या. प्रश्न आपण वाचूयात. देयर आर 2 शॉपकीपर, 2 शॉपकीपर आहे. फर्स्ट शॉपकीपर कॅल्क्युलेट हिज प्रॉफिट पर्सेंट ऑन सेलिंग प्राइस. जस्ट रिमेंबर वन थिंग, जेव्हा आपण बेसिक्स बघितलं होतं त्या बेसिक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. पण इथं मॅन्डेटरीली जर तुम्ही प्रश्न बघितला त्या प्रश्नामध्ये काहीतरी इनोव्हेशन दिलंय, काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया त्यांनी या ठिकाणी दिली. कारण हा पहिला जो शॉपकीपर आहे ना, तो त्याचा प्रॉफिट
कॉस्ट प्राइस वर नाही तर तो त्याच्या सेलिंग प्राइस वर कॅल्क्युलेट करतो. ओके, पुढे जाऊयात आपण. वेअर एज द सेकंड शॉपकीपर कॅल्क्युलेट हिज प्रॉफिट पर्सेंट ऑन द कॉस्ट प्राइस. ओके, आधी इथं काय करायचं, जेव्हा प्रश्न खूप जास्त मोठा दिसतोय आपल्याला त्यावेळेस आपण काही ऍडिशनल पार्ट जो आहे तो या ठिकाणी आपण एकदा बघून घ्यायचा आहे. माझ्या मागे जर समजा एखादा नसेल पण बघूयात आपण. बघा, तो पहिला शॉपकीपर आहे त्याला आपण एक्स म्हणूयात आणि जो दुसरा आहे त्याला आपण वाय म्हणूयात. आता हा काय करतो, इथं मी थोडस मतलब हिंट तुम्हाला देऊन ठेवतो की हा काय करतो, त्याचा जो प्रॉफिट आहे ना तो सेलिंग प्राइस वर कॅल्क्युलेट करतो. आणि ऑब्विसली हा जो इथलचा जो सेकंड शॉपकीपर आहे ना तो त्याचा प्रॉफिट हा कॉस्ट प्राइस वरच कॅल्क्युलेट करतो. तिथं तो कुठल्या प्रकारचे व्हेरिएशन त्यांनी घेतलेले नाहीये. इफ द सेलिंग प्राइस ऑफ बोथ द शॉपकीपर इज द सेम, आता त्यांनी काय सांगितलं की दोघांची सेलिंग प्राइस ही सेम आहे. आता सेम आहे आणि द डिफरन्स बिटवीन देअर प्रॉफिट, आणि त्यांना जो झालेला प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट मधला डिफरन्स त्यांनी अमाउंट मध्ये दिलाय 175 रुपये. देन कॅल्क्युलेट द सम ऑफ द कॉस्ट प्राइस फॉर बोथ द शॉपकीपर्स इफ द प्रॉफिट पर्सेंट फॉर बोथ शॉपकीपर इज 25%. मग त्यांनी सांगितलंय की दोघांची जी कॉस्ट प्राइस आहे दोघांच्या कॉस्ट प्राइसची ऍडिशन त्यांनी आपल्याला विचारली आहे. जर दोघांनाही 25% प्रॉफिट होत असेल तर, पण जस्ट रिमेंबर वन थिंग की एक्स जो आहे तो त्याच्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन सेलिंग प्राइस वर करतोय आणि जो वाय जो आहे तो त्याच्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन हा कॉस्ट प्राइस वर करतोय. याच्यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट जिथून आपल्याला सुरुवात करता येईल तो कुठला आहे बघा. इफ द सेलिंग प्राइस ऑफ बोथ द शॉपकीपर इज सेम, इथून आपल्याला सुरुवात करता येईल. मग मी काय केलं, तो याची सेलिंग प्राइस जी आहे याची सेलिंग प्राइस मी या ठिकाणी 100 कन्सिडर केली, तर याची सुद्धा सेलिंग प्राइस मी या ठिकाणी 100 कन्सिडर केली. आता याला जो आहे दोघांनाही प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट किती टक्के झालाय, 25% झालाय. आता पहिल्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, का तर पहिला ऑलरेडीच प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट करणार आहे, सेलिंग प्राइस वर कॅल्क्युलेट करणार. याची सेलिंग प्राइस आपल्याला ऑलरेडी माहिती किती 100 आहे. आता याच्या पैकी याच्यावर तो काय करतो 25% याच्यात त्याचा प्रॉफिटच आहे, तो 25 जर कमी केला, आता याच्यातलं जर समजा प्रॉफिट किती आहे नक्कीच बघा याच्यात त्याला 25 एवढा प्रॉफिट झालाय. याच्यातला 25 जर प्रॉफिट आहे तर याची ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस जर तुम्ही बघितली तर कॉस्ट प्राइस किती मिळाली आपल्याला 75 ची वस्तू होती ती 100 ला विकली, त्याच्यातले 25 हा काय झालेला आहे प्रॉफिट झालाय. ही याची कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला. आता हा सेकंड वाला जो कॅन्डिडेट आहे वाय, हा काय करतो ऑलरेडी कॉस्ट प्राइस वरच त्याने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता मी जर समजा या ठिकाणी कॉस्ट प्राइस सेपरेटली जर 100 कन्सिडर केली तर तो 20% प्रॉफिटने विकतो, म्हणजे कितीला विकतो 120 ला. आणि या 120 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली आहे की 120 इक्वल टू जर 100 असेल तर 100 बरोबर किती, याला क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा अशा पद्धतीने जर सॉल्व्ह केला आपण त्याचं उत्तर मिळतं आपल्याला 80. म्हणजे याची कॉस्ट प्राइस जी आहे ती कॉस्ट प्राइस मला काय मिळाली 80 रुपये मिळाली. 80 ची वस्तू 100 ला विकली म्हणजे प्रॉफिट किती झालाय माय डिअर स्टुडंट्स, इझिली यू कॅन जस्ट सी ओव्हर हिअर की त्याला प्रॉफिट कितीचा झालाय 20 चा झालाय. आता इथं लक्षात घ्या प्रश्न 5 ओळीचा होता पण किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. आता त्यांनी काय सांगितलंय की दोघांना जो मिळालेला जो प्रॉफिट आहे ना त्याच्यातला डिफरन्स त्यांनी 175 सांगितलं. याचा प्रॉफिट किती 25, याचा प्रॉफिट किती 20, दोघांमधला डिफरन्स किती आहे 5. या 5 ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली 175. सो सिम्पली क्वेश्चन काय विचारला त्यांनी आपल्याला, दोघांची कॉस्ट प्राइस, एकाची कॉस्ट प्राइस किती 75 आणि एकाची 80, 7 आणि 5 किती होतात 7 आणि 8 15 होतात, 15 म्हणजे 155. 155 बरोबर किती. इट इज जस्ट लाईक वन काइंड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे तुम्ही लक्षात घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला काय करायचंय 155 मल्टिप्लाय बाय 175 डिवाइडेड बाय 5 करायचंय तुम्हाला. मग आता एवढा मोठा भागाकार तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा सिम्पली आपण एक 5 3 15 5 1 5. आता इक्वल टू समथिंग. आता आपल्याला इथं हा प्रश्न जो आहे ना हा आपण थोडासा डिजिटल रूटने जर बघितला तर डिजिटल रूटने पण कदाचित सॉल्व्ह करता येऊ शकतो. हे झाले 7 आणि 1 8, 8 आणि इथे उरले 4 म्हणजे 7 आणि 5 12 आणि 1 13 म्हणजे 4 आणि 4 4 आणि 4 4 चौक 16 म्हणजे किती होतात. डिजिटल रूट मला किती पाहिजे 7 पाहिजे. ऑप्शन बघूयात. हा 5 आणि 4 जर कॅन्सल केला तर इथं 7 उरतोय, याचा डिजिटल रूट 7 येतोय. 8 आणि 4 12 आणि 7 19 नाही येत कॅन्सल. 5 आणि 4 कॅन्सल, 6 आणि 6 12 13 नाही येणार, 9 कॅन्सल, 5 आणि 5 10 1 आला नाही येणार, 5 आणि 3 8 आणि 1 4 नाही येणार. सो ऑप्शन नंबर ए. म्हणजे बघा कुठल्याही प्रकारचा भागाकार खूप काही जास्त भागाकार करायची गरज नाहीये. बघा तुमच्या सगळ्यांच्या जर लक्षात असेल तर डिजिटल रूट हा पार्ट मी ऑलरेडी शिकवलेला आहे. डिजिटल रूट हा पार्ट आपल्याला बघितला आहे तर खूप जास्त कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करण्याची गरज पडणार नाही. बघा 5 ओळीचा प्रश्न आहे, सिम्पली मी 100 घेऊन ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ना माय डिअर स्टुडंट्स इट इज व्हेरी इझी.
हा 100 आहे, हा 100 आहे. डिजिटल रूटचा इकडचा पोर्शन तुम्हाला समजला असेल, एवढा मोठा भागाकार किंवा 31 × 175 करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाही. डिजिटल रूटने मी काय केलं, इथं भाग देऊन घेतला, 5×3=15, 1 हे 3 आणि 4 मिळाले होते मला. बघा इथं बघा, मी परत एकदा थोडंसं डिजिटल रूट या ठिकाणी कसा केलाय मी परत एकदा तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन या ठिकाणी सांगतो. हा होता भागाकार 155 मल्टिप्लाय बाय 175 डिवायडेड बाय 5 असा होता. मी याला काय करून घेतलं पहिले, 5×3=15 आणि 5×1=5, हे 31 झाले, म्हणजे 3 आणि 31 झाले 4 मल्टिप्लाय बाय 7 आणि 8 आणि 5 13, म्हणजे किती झाले 4. 4 चौक किती होतात 16. 16 म्हणजे काय झाला 6 आणि 1 7. 6 आणि 1 7. तर 7 हा डिजिटल रूट जर बघितला आपण तर इथं कुठलाही म्हणजे एवढा मोठा गुणाकार, फक्त मला सांगायचं एवढा मोठा गुणाकार करायची गरज नाही. 31×175 डिजिटल रूटने सुद्धा आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. अशा प्रकारे 1 2 3 4 5 ओळीचा प्रश्न होता. पण जर ह्या मेथडने तुम्ही गेला, सो माय डिअर स्टुडंट्स, विदिन 20 सेकंड्स, नॉट मोर दॅन दॅट, 20 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आरामात मिळून जाईल, एवढं मात्र नक्की. ओके, चला पुढे जाऊयात आपण. रेकॉर्डेड लेक्चर आहे, काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी बघू शकता. आणि जर पर्सनली तुम्हाला मला काही डाऊट विचारायचा असेल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांजवळ माझा नंबर आहे. तुम्ही मला त्या पर्टिक्युलर क्वेश्चन संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच त्याच्याशी रिलेटेड असलेला प्रश्न मला विचारू शकता. चला पुढे जाऊयात. बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो, द मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल इज इन्क्रीज बाय 25% and the selling price is increased by 16.66%, then the amount of the profit doubles. प्रश्नाचा ऍक्च्युअल मिनिंग समजून घ्या. एक आर्टिकल आहे, त्याची काहीतरी ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेली मार्क प्राइस आहे, त्याच्यानंतर त्याचे ऍक्च्युअली काहीतरी कॉस्ट प्राइस पण आहे आणि ऍक्च्युअली काहीतरी सेलिंग प्राइस पण आहे. हे ऑलरेडी ठरलेलं आहे, म्हणजे या तिन्ही प्राइसेस ऑलरेडी होत्या. आता त्यांनी काय केलंय, द मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल इन्क्रीज बाय, त्यांनी त्या आर्टिकलची मार्क प्राइस 25% इन्क्रीज केली आणि प्रॉफिट जे आहे किंवा सेलिंग प्राइस जे आहे ती 16.66% इन्क्रीज केली. तर त्यांच्या लक्षात असं आलंय की जो पहिला झालेला प्रॉफिट होता त्याच्यामध्ये आता प्रॉफिट तो काय झालाय, डबल झालाय. त्यांनी सरळ म्हणले देन द अमाऊंट ऑफ प्रॉफिट डबल्स. पुढे ते म्हणताय ऍक्च्युअल क्वेश्चनची जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला सांगितलंय ना, विचारलंय काय आणि दिलंय काय. आता नेमकं काय दिलंय आपल्याला बघा, इफ द ओरिजिनल मार्क प्राइस बी ₹400. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिले जर बघायला काय मिळतंय तर ती मिळते मार्क प्राइस. बघा मार्क प्राइस मला या ठिकाणी दिलेली आहे ₹400. आता पुढे ते म्हणताय विच इज ग्रेटर दॅन द करस्पॉन्डिंग कॉस्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस जर समजा 100 असेल तर मार्क प्राइस ही किती 133.33 आहे. म्हणजे सिम्पली जर फॉर्मॅट मध्ये जर कन्सिडर करायचं असेल आपल्याला तर आपण काय म्हणू शकतो की इथं मी लिहितोय बघा की मार्क प्राइस इक्वल टू 4/3. 4/3 म्हणजे काय होतं 133.33 ऑफ कॉस्ट प्राइस, असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. म्हणजे सिम्पली आपल्याला काय मिळतं बघा, मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस काय मिळाले आपल्याला 4/3. मग मार्क प्राइस जर 4 म्हणजे 400 तर कॉस्ट प्राइस किती मिळाली आपल्याला 300. मी सिम्पली या ठिकाणी तुमच्या समोर ठेवतो की मार्क प्राइस आहे 400, त्याच्यानंतर जी कॉस्ट प्राइस आहे ती मिळाली मला 300 आणि जी सेलिंग प्राइस आहे ती सेलिंग प्राइस मिळाली मला 300 प्लस एक्स. सो माय डिअर स्टुडंट एक्स कुठून आलाय. आता बघा मी तुम्हाला पहिले सांगितलंय की मी प्रश्न सॉल्व्ह करत असताना एक्स हा जो व्हेरिएबल आहे तो खूप कमी वेळेस यूज करणार आहे किंवा त्याला आपल्याला यूजच करायचं नाहीये सिम्पली, कारण इक्वेशन थ्रू आपल्याला कुठेही जायचं नाही. पण इथं थोडीशी गरज आपल्याला पडेल, ते पण खूप जास्त टेक्निकली होणार. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, मग बघा आता या ठिकाणी काय झालंय की सुरुवातीला आता इथे जी मार्क प्राइस ही होती लाईक दॅट लाईक दॅट लाईक दॅट, ह्या ऍक्च्युली मार्क प्राइसचे आणि कॉस्ट प्राइसचा एवढा इथं काही विषय पण नाहीये. त्यांनी उगाच ते प्रश्न डिफिकल्ट वाटावा यासाठी दिले. आता पुढे ते काय म्हणताय, जर समजा सेलिंग प्राइस, आता ही जी सेलिंग प्राइस आहे कुठली आपली ओरिजिनल सेलिंग प्राइस काय आपली 300 प्लस एक्स, ही जी सेलिंग प्राइस आहे ह्या सेलिंग प्राइसला जर समजा आपण 1/6 ने इन्क्रीज केलं, 1/6 चं फ्रॅक्शन आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 16/66 म्हणजे 1/6 आहे, म्हणजे 1/6 ने जास्त विकलंय. म्हणजे जो वस्तू त्याने 6/6 ला विकायला पाहिजे होती ती त्याने 1 ने जास्त म्हणजे 7/6 ला विकली आहे. तर याचा अल्टिमेट मिनिंग काय झालं की त्याला प्रॉफिट जो आहे ना तो प्रॉफिट डबल झालाय. प्रॉफिट डबल झालाय म्हणजे कसा झालाय, इट इज हा जो होता 300 प्लस एक्स, हा काय झालाय 300 प्लस, एक मिनिट इथं बघा काळजीपूर्वक बघा इथं काय झालाय तो जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन हा जो आहे, ओके इरेज करतोय मी, एक मिनिट परत एकदा पेन सिलेक्ट करूयात आपण. ओके फाईन,
तर तो जो आहे ना तो आता 300 प्लस 2x या ठिकाणी झालेला आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की जो पार्ट जो आहे तो 2x असं झालेला आहे. आता मग आता याचं सोल्युशन आता बघा, काळजीपूर्वक जर आपण बघितलं इथं आपल्याला 300 बघा, सेलिंग प्राइस आपल्याला ऑलरेडी 300 प्लस एक्स होती. आता जी सेलिंग प्राइस आहे त्या 300 प्लस एक्स ला जर आपण 1/6 ने वाढवलं, 1/6 म्हणजे तो काय होतंय, जो 1/6 ने वाढवलाय म्हणजे तो 7/6 ने विकला जातोय आता. तर त्याला काय होतं, त्याची जी सेलिंग प्राइस आहे ती आता काय होते 300 प्लस 2x, कारण प्रॉफिट त्यांनी सांगितलं डबल होतो, डबल. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा याचं एक छोटंसं इक्वेशन जर आपण बघितलं, हा 6 इकडे आणायचं आपल्याला, इकडे मल्टिप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे हा मिळेल आपल्याला 300. बघा खूप काही जास्त कठीण नाहीये, लेस दॅन 20 सेकंड मध्ये आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळतं. आणि इथं आपल्याला घ्यायचं 300 प्लस 2x, याला मल्टिप्लाय, हा 6 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. हा झाला 7 त्रिक 2100 प्लस 7x आहे इक्वल टू, हा झाला 6 त्रिक 1800 प्लस 6 दुनी 12x सिम्पली. आता बघा या 1800 मधून या 2100 मधून जर हे 1800 गेले तर नक्कीच किती उरतात, 300 उरतात. आणि नक्कीच 1800, आता हे जे 7 जर इकडे गेले, 12 तून 7 गेले किती उरतात, 5 उरतात. 5x म्हणजे 5 किती पंचे 300, तर 60 पंचे 300. इथे बघा सिम्पली आपल्याला लक्षात येते किती व्हॅल्यू झालेली आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला 60 मिळालेली, म्हणजे प्रॉफिट जो ओरिजिनल प्रॉफिट आहे तो 60 होता आणि नवीन जो प्रॉफिट आहे तो 2x म्हणजे 120 आहे. प्रश्न काय, व्हॉट इज द इनक्रीज सेलिंग प्राइस. इनक्रीज सेलिंग प्राइस कुठली आपली, ही आहे 300 प्लस 2x म्हणजे 300 प्लस या ठिकाणी जर बघितलं तर 2x म्हणजे 2 इंटू 60 किती झाले, 6 दुनी 12 120, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 420. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल 420. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न बघा कसाही विचारू द्या, काही अडचण नाही. इथे छोटंसं इक्वेशन, इथे एक्स मात्र आपल्याला थोडासा कन्सिडर करावा लागलेला आहे, कारण आपल्याला ना मार्क प्राइस दिलेली होती, पण आपल्याला जर ओरिजिनल सेलिंग प्राइस काढायची असेल तर इनव्हॅलिड दिलेली आहे किंवा आपल्याला ते दिलेले नाही तर प्रॉफिट आपल्याला इथं मानावं लागेल. आणि इथं आपण प्रॉफिट 100 मानू शकत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी मार्क प्राइस आणि कॉस्ट प्राइस दिलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं याला पण या प्रश्नावर तुम्ही जर प्रॉपरली कॅटेगराईज केलं तर 20 सेकंदाच्या आत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तसंही या ठिकाणी मिळणार आहे. चला पुढे जाऊयात आपण. चला प्रश्न एकदा तुम्ही जर काळजीपूर्वक वाचला तर तुमच्या लक्षात येईल. अ शॉपकीपर गेव अन ॲडिशनल 20% कन्सेशन. आता इथे जर तुम्ही बघितलं, अ शॉपकीपर गेव अन ॲडिशनल 20% concession on the reduced price after giving a 30% standard concession on the mark price of the article. Just remember one thing over here, concession म्हणजे डिस्काउंट इथे कन्सिडर करायचं का, कारण तो मार्क प्राइस वर दिला जातो. ओके, मी आता पेन कन्सिडर करतो, पेन घेतोय. आता जर समजा एखादी वस्तू जर विकायची आहे तर शॉपकीपरने काय केलंय, पहिले तर तो जी ओरिजिनल मार्क प्राइस आहे त्या मार्क प्राइस वर तो 30% स्टँडर्ड डिस्काउंट देणार, स्टँडर्ड कन्सेशन म्हणजे डिस्काउंट देणार. आणि नंतर ती जी वस्तू आहे समजा ते 30% कन्सेशन दिल्याच्या नंतर जी प्राइस होती सेलिंग प्राइस, त्याच्यावर तो अजून 20% काय करतोय, ऍडिशनल त्याच्या बाजूने ऍडिशनल कन्सेशन देतो, म्हणजे ऍडिशनल डिस्काउंट देतो. ओके चला पुढे जाऊयात मग. इफ अरुण, आता अरुण त्या दुकानामध्ये गेलाय, त्या शॉपमध्ये तो गेलाय आणि त्याने तिथून तो आर्टिकल खरेदी केला, तर त्याला ते आर्टिकल, आता ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहे त्या शॉपकीपरच्या डिस्काउंटच्या, त्या कन्सिडर केल्याच्या नंतर किंवा त्या फुलफिल केल्याच्या नंतर अरुणला ते आर्टिकल 1120 रुपयाला जर मिळालं असेल, then what was the mark price of that article. आता मार्क प्राइस विचारलेली आहे बघा, सिम्पली काहीच दिलेलं नाहीये म्हणजे आपल्याजवळ मार्क प्राइस आहे. चला मार्क प्राइस काय दिलेली आहे, 100. आता तो त्याचा जो ओरिजिनल स्टँडर्ड जो कन्सेशन किंवा स्टँडर्ड जो डिस्काउंट तो देतो, तो डिस्काउंट दिल्याच्या नंतर पहिली सेलिंग प्राइस आपण त्याला फर्स्ट सेलिंग प्राइस जर कन्सिडर केलं तर 100 ची वस्तू जेव्हा तो 30च्या डिस्काउंटने विकेल तर नक्कीच तो ती 70 ला विकतो. ओके, म्हणजे कुठलाही जर ऍडिशनल डिस्काउंट जर नसता, ऍडिशनल कन्सेशन जर त्या ठिकाणी नसतं तर नक्कीच ते प्रोडक्ट 100चं प्रोडक्ट त्याने किती विकलं असतं, 70 ला. पण तो काय करतोय, अजून 20% डिस्काउंट देतो. जस्ट रिमेंबर वन थिंग, 20% कन्सेशन ऑन द रिड्यूस प्राइस म्हणले त्याने. रिड्यूस प्राइस किती आपली 70 आहे, या 70 वर तो 20% देतो, म्हणजे जी सेकंड सेलिंग प्राइस आहे आपली सेकंड, ती किती मिळाली. आता या 70च्या 20% काढायचे, 70च्या 20% किती होतात, 70च्या 10% म्हणजे झाले 7, तर 20% म्हणजे किती झाले 14. 70 मधून जर 14 गेले तर तुमच्या लक्षात येतात की पुढची जी सेलिंग प्राइस आहे ऍक्च्युअल जी प्राइस मध्ये अरुणला मिळालंय ती प्राइस मिळाली 56 युनिटची. मग आता मला सांगा 56 युनिट मध्ये अरुणला मिळालंय तर त्याची प्राइस आपल्याला ऑलरेडी दिलेली किती आहे, 1120.
20. सिंपल आहे ना. 56 युनिट म्हणजे जर 1120 असतील तर त्यांनी ओरिजिनल मार्क प्राइस विचारली आहे 100 बरोबर किती. बघा 56 आणि 112 मधलं रिलेशन काय, मल्टिप्लाय बाय 20. म्हणून याला पण आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय 20. 100 दोन्ही किती झाले 200. म्हणजे सिम्पली आपल्या लक्षात आलंय की त्याची ओरिजिनल जी प्राइस आहे किंवा ओरिजिनल जी मार्क प्राइस आहे त्या प्रोडक्टची ती मिळाली मला 2000 रुपये. दॅट्स इट. एकदम सोपा आणि दिसायला अवघड पण खूप सोप्या पद्धतीने. फक्त काय करायचंय 100 घ्यायचा आहे. काही झालं तरी हा 100 आपल्याला सोडायचा नाही. ज्या ठिकाणी तुम्ही हा 100 सोडून एक्सच्या मागे लागलात तिथं समजून घ्यायचं तुमचे कॅल्क्युलेशन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होणार. ओके. तर हा एक्स जो आहे त्या एक्स ला थोडस एक्सच ठेवूयात आपण, त्याला वाय मध्ये नका आणू. आपण 100 घेऊन हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. चला पुढे जाऊयात आपण. रेकॉर्डेड लेक्चर आहे की अडला असेल तर तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. मी नेहमी ते तुम्हाला याच्यासाठी सांगतो कारण तुम्ही लगेच समजलं नाही तर घाबरून जायचं आणि एक गोष्ट तुम्ही 10 वेळेस बघू शकता, इथं काही अडचण नाही. चला पुढचा प्रश्न आलाय आपल्याजवळ. तर अ शॉपकीपर ब्रॉट 150 कॅल्क्युलेटर्स at the rate of 250 per calculator. He spent rupees 2500 on the transportation and packaging. If the mark price of the calculator is 320 per calculator and the shopkeeper gives a discount of 5% on the obviously mark price, discount to mark price वरच मिळणार आहे, then what will be the profit percentage of the shopkeeper? शॉपकीपरला किती टक्के प्रॉफिट झालाय हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. म्हणजे खूप जास्त व्हेरिएशन त्याच्यामध्ये नसणार आहे. पण याचा जो ऍक्च्युअली तो ट्रेडिशनल पार्ट आहे, तो ट्रेडिशनल पार्ट कुठला आहे तो बघा. आता पहिले आपल्याला काय काढायचंय, त्या 150 कॅल्क्युलेटरची कॉस्ट प्राइस काढावी लागेल. मग मी काय केलं, जर कॉस्ट प्राइस मला काढायची आहे तर 150 मल्टिप्लाय बाय 25 म्हणजे 250. आता बघा 15 25 चा जर गुणाकार केला तर तो नक्कीच 375 येतो. हे मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला काय करावं लागेल, 15 गुणिले 25 करत बसावं लागेल. इथे जर बघितलं तर 25 15 3750 होतात. त्याच्यावर आपल्याला 2 झिरो ठेवायचे. म्हणजे जे ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस आहे त्या 150 कॅल्क्युलेटरची ती मला 37500 मिळाली. अजून त्याने ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकेजिंग साठी किती रुपये खर्च केलेला आहे, अजून त्याने 2500 रुपये खर्च केलेला आहे. माय डिअर स्टुडंट्स, जर याची ऍडिशन तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की फायनल कॉस्ट प्राइस त्याला मिळालेली आहे 40,000 रुपये. चलो ओके फाईन, नो प्रॉब्लेम. आता पुढे त्यांनी काय केलं, एका प्रोडक्टची किंमत जी आहे, मार्क प्राइस जी आहे एका कॅल्क्युलेटरची ती 320 ठेवली आणि किती टक्क्याचा डिस्काउंट दिला, 5%. आता याचा 10% म्हणजे किती होतात 32, तर 5% म्हणजे किती झाले 16. आता 16च्या डिस्काउंटने जर विकलंय तर 20 मधून 16 गेले किती 4 होतात. म्हणजे तो प्रत्येक प्रोडक्ट हा 304 रुपयाला विकतोय. मग आता सेलिंग प्राइस आपल्याला काय मिळाली, गुणाकार करत बसायचा नाही. 304 मल्टिप्लाय बाय किती झाले 150, ही झाली तुमची सेलिंग प्राइस. ओके, ही सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 40,000. त्याच्यातून आपल्या लक्षात येऊन जातं लगेच. म्हणजे ट्रेडिशनल पार्ट मी तुम्हाला सांगितलंय. सध्या या झिरोजला इनव्हॅल्युएबल आहे कन्सिडर करू नयेत आपण. सरळ सरळ काय केलं, इथं जर बघितलं आपण तर काय करता येईल आपल्याला, अजून याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत असताना हा भागाकार जर करायचं झालं आपल्याला तर भागाकार आपण करू शकतो. बघा 4 7 28, 4 7 24. ओके, त्याच्यानंतर 15 ने जर भाग दिला, 15 साठी 90 9 उरतात, 15 साठी 5 होते 105 आणि 15 साठी 5 होते 105, 15 साठी 90, 15 साठी 5 होते 15 साठी 5, 15 साठी 90 9 उरले. त्याच्यानंतर 15 साठी 5 होते 14, म्हणजे 140 114. हा झिरो तसाही कट होणार आहे. ओके, 114 म्हणजे ती वस्तू त्याने 114 ला जर विकली असेल तर सिम्पली किती टक्के प्रॉफिट झाला आहे, 14% प्रॉफिट झालाय. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बघा हा पार्ट तुम्हाला समजला असेल तर ठीक आहे, अदरवाइज नसेल समजला. इथं फक्त मी तुम्हाला काय सांगितलंय की ट्रेडिशनल पार्ट आहे. ट्रेडिशनल पार्ट मध्ये हे कॅल्क्युलेशन तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पण जर समजा आपल्याला दुसरा पार्ट जर या ठिकाणी बघायचा असेल तर बघा ऑलरेडी कॉस्ट प्राइस जी आहे, कॉस्ट प्राइस आपल्याला ऑलरेडी दिलेली. किती कॉस्ट प्राइस 250 रुपये. आता काय झालंय, अजून 2500 चा खर्च लागलाय. आता 2500 रुपयाचा खर्च लागलाय, पण कितीवर लागलाय तो, तर नक्कीच तो आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे 150 कॅल्क्युलेटर वर. 0 0 जर गेला, इथे जर बघितलं 5 3 15, 5 5 25, म्हणजे 50/3. याच्यामध्ये जर ऍड केले आपण 50/3 तर ही झाली आपली कॉस्ट. म्हणजे सिंपल, याच्यात जास्त मोठी गुणाकार करायची गरज नाहीये. बघा 25 3 75 होतात, ते 750 प्लस 50 डिवायडेड बाय 3 ही झाली तुमची कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस आपण ऑलरेडी काढलेली बघा 304 रुपये आहे. ही झाली तुमची सेलिंग प्राइस 304 रुपये. आता 750 प्लस 50 डिवायडेड बाय 3 आणि सेलिंग प्राइस 304 मिळाली. दोघांना काय करूयात आपण, मल्टिप्लाय बाय 3 करून घेऊयात ना.
मल्टिप्लाय बाय 3 करून घेत, इक्वल प्रोपोर्शन मध्ये कट झाले. 750 प्लस 50, तर कॉस्ट प्राइस मला किती मिळाली? कॉस्ट प्राइस मला मिळालेली आहे 800 रुपये. तर सेलिंग प्राइस मला काय मिळाली बघा, सेलिंग प्राइस आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 3 त्रिक 912. ओके, 912. 800 ची वस्तू 912 ला विकली ना, म्हणजे कितीचा प्रॉफिट झाला? 112चा प्रॉफिट झालाय. कितीवर झालाय? 800 वर झालाय. बघा 8 1 8, 8 चोक 32. किती टक्क्याचा प्रॉफिट झालाय? 14% प्रॉफिट झालाय. एक तर ह्या वेळी करा किंवा ह्या वेळी करा, म्हणजे वेळ, मला असं वाटतं की जास्त वेळ इथे ही जे गुणाकार केले आपण 150 गुणिले 250, हा गुणाकार जर आपल्याला करायचा नसेल तर नक्कीच हा जो वे आहे हा आपल्यासाठी एकदम परफेक्ट असा वे असेल, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. आता मी तुम्हाला समजावून सांगतोय, नक्की त्याला वेळ जास्त लागतोय, पण लक्षात घ्या कशा पद्धतीने मी केलंय. व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. 250 प्लस 50/3, 50/3 कुठून आले? तर 2500, म्हणजे 2500 रुपये खर्च लागलाय 150 कॅल्क्युलेटरला. तर प्रत्येक कॅल्क्युलेटरला 50/3 रुपये एवढा खर्च लागलाय, तो त्याच्यात मी ऍड केलाय. म्हणजे तो 750 प्लस 50/3 एवढा काय झालाय? कॉस्ट प्राइस झाली. सेलिंग प्राइस मला ऑलरेडी 304 दिलेली आहे. 320 ला मी 5% डिस्काउंटने जर विकलं 304 ला विकेल. आता इकडे हा डिनॉमिनेटरचा जो 3 आहे त्याला जर सिम्प्लिफाय करायचा असेल तर कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस मल्टिप्लाय बाय 3 करून घ्यायचं. 3 3 कॅन्सल झाले. इकडे 750 प्लस 50 800 कॉस्ट प्राइस झाली, आणि इकडे 304 गुणिले 3 912. 800 ची वस्तू 912 ला विकली. 800 ची वस्तू 912 ला, 112चा प्रॉफिट डिवायडेड बाय 800, कारण 800 वर प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट करणार आपण? प्रॉफिट कॉस्ट प्राइस वर. मग 8 1 8, 8 चोक 32, 14% काय झालाय मला? प्रॉफिट झालेला आहे. व्हेरी सिम्पली आपण हा कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकतो. चला पुढे जाऊयात. Mr. Usman brought 2 goats each for rupees 6600. म्हणजे प्रत्येक गोट त्याने 6600 ला खरेदी केले. पहिल्या याच्यात तो काय सांगतोय? ही सोल्ड बोथ गोट्स टू मिस्टर रजाक. त्याने रजाकला त्या गोट विकलेले आहेत. एक गोट त्याने 1/6 च्या लॉसने विकली, म्हणजे 16.66% लॉसने विकली. तर दुसरी जी आहे ती 33.33 म्हणजे 1/3 च्या प्रॉफिटने विकलेली. तर त्यांनी प्रश्न असा विचारलाय की या ट्रान्झॅक्शन मध्ये उस्मानला ओव्हरऑल प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. बघा दोघांचं कॉस्ट प्राइस सेम आहे, त्याच्यामुळे एक 1/6 ने गेली आणि दुसरा 1/3 ने प्रॉफिट ने गेली, म्हणजे नक्की तिथे झालेलं तर प्रॉफिटच आहे, लॉस वगैरे काही झालेला नाहीये, प्रॉफिटच झालाय. तर कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायची बघा. आता एक पहिल्या ठिकाणी तुम्ही जर इथं बघितलं, इथं या ठिकाणी तर एकावर त्याला काय झालाय? 1/3 प्रॉफिट झालाय, सॉरी 1/6 एवढा प्रॉफिट झालाय. तर एकावर 1/3 एवढा लॉस झालाय, सॉरी हा लॉस झालाय आणि हा प्रॉफिट झालाय. तिथं मी या ठिकाणी घेतो लॉस झालेला आहे 1/6 चा, आणि जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट झालेला आहे 1/3 चा. आता वरती जरी 6600 ही कॉस्ट प्राइस दिलेली असेल, आपण 6600 घ्यायची नाही. मग मी काय करणार? मी दोघांची कॉस्ट प्राइस जे ना, तर 6 पहिल्याची 6 पकडली प्लस दुसऱ्याची पण 6 पकडली, दोन्ही बकऱ्यांची 6 6 टोटल 12 ही झाली कॉस्ट प्राइस दोन्ही गोटची. सिम्पली म्हणजे तुम्हाला जो आकडा घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता. आता मी इथं काय केलं? पहिला 1/6 च्या लॉसने विकली ही गोट, 6 1/6 च्या लॉसने विकली, म्हणजे ती 5/6 ला विकल्या गेलेली, 6 6 गेले, म्हणजे ती गोट 5 रुपयाला विकली. प्लस ह्या सेलिंग प्राइस काढतोय पण आता लक्षात घ्या, ही जी गोट आहे ही 1/3 च्या प्रॉफिटने विकली, म्हणजे 4/3 विकलेली आहे. 3 दुनी 6 होता, 4 दुनी 8, म्हणजे सिम्पली तुम्ही बघू शकता 8 आणि 5 13, 12 रुपयाला त्याने आणली, ही त्याची कॉस्ट प्राइस आहे. 13 ला त्याने विकली, म्हणजे त्याला काय झालाय? 1/12 एवढा त्याला काय झालाय? प्रॉफिट झालाय. आता 1/12 हे फ्रॅक्शनची व्हॅल्यू जर तुम्हाला माहित नसेल तर सिम्पली याला मल्टिप्लाय बाय जर तुम्ही 100 केलं तर 4 त्रिक 12, 4 25 100, म्हणजे 25/3% काय झालाय? प्रॉफिट झालेला आहे. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. बस प्रश्न 6600 लाईक दॅट लाईक दॅट लाईक दॅट 10 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार नाही. हा होता मिस्टर उस्मान यांचा क्वेश्चन. ऑलरेडी कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तुम्ही बेस प्राइस सेम जरी पकडली तरी तुम्हाला उत्तर मिळेल, पण तितकाच वेळ इकडे लागतो, त्याच्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही. 6 रुपयाला एक गोट कन्सिडर करून तुम्ही आरामात त्याचं उत्तर काढू शकता. ओके, द मार्क प्राइस ऑफ एलईडी. मार्क प्राइस, पुढचा क्वेश्चन जो आहे तो बघा की मार्क प्राइस दिली त्यांनी. मार्क प्राइस ऑफ एन एलईडी टीव्ही इज 66.66% मोर दॅन इट्स कॉस्ट प्राइस. द एलईडी टीव्ही सोल्ड टू द पर्सन ॲट अ डिस्काउंट ऑफ 1/6 on mark price. If the selling price of LED TV is 4250, then find the cost price. बघा कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रश्न विचारण्याची जी पद्धत असते, यू आर प्रिपेरिंग फॉर बँकिंग, देन डेफिनेटली
इथं तुम्हाला एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने 50 रुपयाची वस्तू आणली, 10% प्रॉफिटने विकली, इतक्या सोप्या पद्धतीने प्रश्न त्यांनी विचारणार. आपल्याला थोडंसं फिरवून प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत, याच्यामध्ये काही मतलब डाऊट आपल्याला नसायला पाहिजे. मग तिथे त्यांनी काय सांगितलंय बघा, ओके पेन, इथे काय सांगता येते की मार्क प्राइस जी आहे ना ती किती आहे 66.66% ने जास्त आहे. म्हणजे सिंपल आहे, जर आपण असं कन्सिडर केलं की मार्क प्राइस, चला इकडे घेतो, मार्क प्राइस इक्वल टू व्हॉट, ही 2/3 ने जास्त आहे, म्हणजे काय झाली 5/3 ऑफ कॉस्ट प्राइस सिम्पली. मग आपण जर बघितलं की मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस जर आपण केलं तर मार्क प्राइस जर 5 असेल तर कॉस्ट प्राइस किती आहे 3 आहे, हे आपल्या लक्षात आलं. त्याने काय सांगितले, द एलईडी टीव्ही सोल्ड टू द पर्सन ॲट अ डिस्काउंट ऑफ 1/6. आता डिस्काउंट कुठल्या प्राइसवर मिळतो, नक्कीच या प्राइसवर मिळतो, म्हणजे 5 वर डिस्काउंट मिळाला कितीचा 1/6 चा, म्हणजे 1/6 चा डिस्काउंट म्हणजे ती किती विकल्या गेलेली आहे 5/6 ला, म्हणजे 25/6 ही झाली तुमची सेलिंग प्राइस. व्हेरी सिंपल, खूप जास्त कॉम्प्लिकेशन या ठिकाणी नाही. आता या 25/6 ची व्हॅल्यू ना माय डिअर स्टुडंट्स ऑलरेडी दिलेली आहे 4250. तर प्रश्न काय आहे त्याची, फाइंड द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 3, याला सिंपली क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 × 4250 डिवायडेड बाय 25 × 6. तर 25 × 25 25 75 असे, साइन 3 18 × 17 17 18 किती होतात 306, म्हणजे 3060 ही आपली काय मिळाली आपल्याला या ठिकाणी 3060. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल, ही त्याची कॉस्ट प्राइस मिळाली. बघा एक 4-5 आकडे आपण या ठिकाणी लिहिलेले, याच्यापेक्षा जास्त लिहिण्याची गरज या ठिकाणी नाही. फक्त एक रेशो आपल्याला मानायचा आहे. तुम्ही वाटलं तर मार्क प्राइस 500, सेलिंग कॉस्ट प्राइस 300 असं म्हणून पण कन्सिडर करू शकता, बट आय डोंट थिंक सो की आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज आहे. आता हा प्रश्न आपण डिजिटल रूटने सॉल्व्ह करता आला असता, पण बघा डिजिटल रूट काही ठिकाणी आपल्याला नाही का इम्प्लिमेंट करता येत, कारण इथं डिजिटल रूट जर आपण बघितला तर 8 आणि काय झाला 9 9 म्हणजे काय होतो 0, पण इथं ऑप्शन नंबर ए 6 आणि 3 9 होतो, हा पण 6 आणि 3 9 होतो, त्याच्यानंतर हा पण 6 आणि 3 9 होतो, म्हणजे ऑप्शन नंबर ए बी आणि सी हे 3 ऑप्शन असे होते की त्यांचा डिजिटल रूट जो आहे तो काय येत होता 0 येत होता. तो अशा केसेस मध्ये आपल्याला डिजिटल रूट यूज करता येत नाही. मला बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की सर जेव्हा डिजिटल रूट रिपीट होतो तेव्हा काय करणार. सो माय डिअर स्टुडंट, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट या ठिकाणी करावं लागेल. सो सिम्पली ऑप्शन नंबर ए इथं आपल्याचं उत्तर असेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, कॅल्क्युलेट सिम्प्लिफिकेशन किंवा जे काही सोल्युशन मी या ठिकाणी दिलंय कशा प्रकारे दिले ते तुम्ही बघू शकता. पुढे जाऊयात, चला ओके फाईन नो प्रॉब्लेम. बघा आतापर्यंत आपण बरेच प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत की ज्याच्या बेसवर आपल्याला एक जो प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचे जे क्वेश्चन्स आहेत ते नेमके कशा कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत. आणि जस्ट रिमेंबर वन थिंग, हे जे क्वेश्चन्स आहेत ना हे क्वेश्चन्स मी अशा प्रकारचे घेतलेले आहेत, एकदम मॉडरेट टू डिफिकल्ट आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स, म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न नाउ डेज आता सध्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्याच टाइपचे प्रश्न मी या ठिकाणी घेतले. म्हणजे तुम्ही असं घाबरायचं नाही की सर प्री लेवलचे क्वेश्चन खूप सोपे असतात आणि मेन्स लेवलचे खूपच कठीण असतात, तर मेन्स लेवलचेच घेतोय ना आपण. मेन्स लेवलचे प्रश्न फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ते प्रश्न ट्रेडिशनली सॉल्व्ह करायचे नाही, कारण हेच जर प्रश्न तुम्ही ट्रेडिशनली सॉल्व्ह केले तर कम्प्युटरची आपली जी स्क्रीन आहे, लॅपटॉपची जी पूर्ण स्क्रीन आहे ही पूर्ण स्क्रीन मिळून त्याचं कॅल्क्युलेशन होतं. कारण तुम्ही कुठलं तरी इक्वेशन फॉर्म करणार, मग ते इक्वेशन स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार, तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त वेळ या ठिकाणी लागेल. मी एकही प्रश्न ट्रेडिशनल मेथडने सॉल्व्ह केलेला नाहीये. ज्या शॉर्टकट्स मी तुम्हाला बेसिक्सच्या लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या ऑन द बेसिस ऑफ दॅट, त्याच वेने आपण या ठिकाणी हा टोटल क्वेश्चन जो आहे, टोटल पेपर जो जेवढेही क्वेश्चन्स आहेत प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंटचे ते सॉल्व्ह केलेले आहेत. याच्यामध्ये मी ऑलमोस्ट बरेच प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अजून एक लेक्चर मी या ठिकाणी प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंटचं घेणार आहे, ज्याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा कठीण आणि अवघड टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. मात्र वेळ त्या प्रश्नांना इतकाच लागेल, कितीही डिफिकल्ट असला तरी तो प्रश्न मी 20 सेकंदातच तुम्हाला सॉल्व्ह करून देणार, एवढं मात्र नक्की. तर पुढच्या अजून डिफिकल्ट टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचे ते बघण्यासाठी आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात तुमच्याच युट्यूब चॅनलला, तुमच्याच युट्यूब प्लॅटफॉर्मला साकार एज्युकेशन, जिथे जर अशा प्रकारे तुम्ही जर स्टडी केला तर नक्कीच तुमचे स्वप्न हे नक्कीच साकार होतील.